श्रोतेहो नमस्कार. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमामध्ये लोकवाङ्मयातील वळण वाटा या मालेमध्ये आज ऐकूया नागोबाला पुजायाला चला जाऊ वारुळाला या लोकगीताविषयी डॉक्टर मुकुंद कुळे यांच्याकडून. एकदा काय झालं, नवीनच लग्न झालेली एक सासूरवाशीण नागपंचमीच्या पहिल्याच सणाला आपल्याला माहेरपणाला न्यायला कोण येतंय त्याची वाट बघत असते. आपल्या गावाकडून येणाऱ्या वाटेवर तिचे डोळे रोखलेले असतात. तिच्या सगळ्या मोठ्या जावांना त्यांचे त्यांचे भाऊ येऊन आधीच घेऊन गेलेले असतात. आपल्याला भाऊ नसला तरी बाबा कुणाला तरी माघारपणाला पाठवतील याची त्या धाकट्या सुनेला खात्री असते. त्यामुळे नदीवरून पाणी घेऊन आल्यावर किंवा रानातून लाकूड फाटा घेऊन आल्यावर ती लगेच धावत जाऊन बघत असे, माहेरहून कुणी न्यायला येते का ते. पण प्रत्येक वेळी कुणीच आलेलं नाहीसं पाहून ती हिरमुसून पुन्हा माघारी येत असे. घरातल्या बाकीच्या मोठ्या सुना तालेबाराच्या लेकी होत्या, त्यामुळे सासूला त्यांचं आणि त्यांच्या माहेराचं मोठं कौतुक. पण ही धाकटी सून पडली गरिबाघरची लेक, त्यामुळे ती गेली काय अन्न गेली काय याचं त्या सासूला काहीच देणं घेणं नव्हतं. कारण ती काही माहेरहून सासरी येताना डबोलं घेऊन येणार नव्हती. त्यात मग धाकट्या सुनेला एकसारखं आत बाहेर करताना तिची सासू तिला पाहत असते. ही माहेरहून कुणीतरी यायची वाट बघते हे तिला उमगलेलं असतं. सोबतच हिला भाऊ नाही हेही तिला ठाऊक असतं. म्हणून मग ती आपल्या धाकटे सुनेला कुत्सितपणे म्हणते कशी, धाकटे तुला गो कोण येईल न्यायला माहेरपणाला. एव्हाना धाकट्या सुनेलाही आपल्या सासूचा पुरेपूर अनुभव आलेला असतो. आपल्या सासूचा हा स्वर आपल्यावरील प्रेमापोटी नसून हिणवण्यासाठी आहे हेही तिला उमगलेलं असतं. त्यामुळेच सासूच्या प्रश्नावर ती धाकटी सून पटकन बोलून जाते, येईल माझा लांडोबा पांडोबा मला न्यायला. आणि थोड्या वेळाने खरोखरच लांडोबा पांडोबा तिला न्यायला येतो. मग ती पण त्याच्याबरोबर जायला निघते आणि सुनेला माघारपणाला न्यायला कोणीतरी आलंय म्हटल्यावर सासूही तिला अडवू शकत नाही. मात्र रानात थोडं दूर चालत जाईपर्यंत ही धाकटी सून निमूट त्या लांडोबा पांडोबाच्या मागून चालत राहते. आणि रानात जरा पुढे गेल्यावर ती त्या लांडोबा पांडोबाला म्हणते, भावा कोण र तू बहिणीच्या हाकाला धावून आलास. बाबा माझी वाट बघत असतील, माझ्या वाटाकडं डोळं लावून बसलं असतील. माघारपणाला पाठवायला कोणी नाही म्हणून मनातल्या मनात रडत पण असतील. तू कसा पाठच्या भावासारखा धावून आलास र माझ्या बनवा. तसा तो लांडोबा पांडोबा आपलं खरं रूप तिच्यासमोर उघड करतो. ते खरं रूप असतं नागाचं. मात्र त्याच्या त्या नागरूपाला ती धाकटी सून घाबरत नाही. त्या लांडोबा पांडोबाला ती नमस्कार करते आणि त्याच्या पाठोपाठ चालू लागते. जणू पुढे सरसर वाट काढत जाणारा तिचा भाऊराया आणि त्याच्या मागोमाग चालणारी त्याची लाडाची बहिणाबाई. कारण आमच्या लोकराटीने नागाला घरोघरच्या बहिणाबाईंचा भाऊ म्हणून स्वीकारलंय. ज्या बहिणींना भाऊ नाही त्यांचा नागच भाऊ असं लोकराटी सांगते. म्हणून तर लोकराटीतल्या या लांडोबा पांडोबाची गोष्ट इथेच संपत नाही. ही लाडाची बहिणाबाई आपल्या या लाडक्या भावाकडून वचन घेते प्रत्येक सणाला माघारी म्हणून यायची. तसंच त्याला गळ घालते, राखी पौर्णिमेला राखी बांधून घ्यायला आणि भाऊबीजेला ओवाळून घ्यायला यायचंच म्हणूनही. आता एवढी लाडाची बहीण भेटल्यावर कोणता भाऊराया तिला नाही म्हणेल बरं. त्यामुळे तर नागपंचमी जवळ आली की गावोगावी गाणी घुमू लागतात. पयली माझी ओवी गव्हाच्या कणकेला, पयली माझी ओवी गव्हाच्या कणकेला, नागोबाला पुजायाला चला जाऊ वारुळाला. भावाच्या ग भेटीसाठी मन माझं आसूसल, भावाच्या ग भेटीसाठी मन माझं आसूसल, पंचमीच्या सणाला भाऊ डोळ्यांनी देखील, पंचमीच्या सणाला भाऊ डोळ्यांनी देखील. लोकवाङ्मयातील वळण वाटा या मालेमध्ये नागोबाला पुजायाला चला जाऊ वारुळाला या लोकगीताविषयी डॉक्टर मुकुंद कुळे यांचं मनोगत आत्ताच आपण ऐकलं ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमामध्ये. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं रत्ना मगरे यांनी आणि सादर करते होते राजेश शेजवळे. पुन्हा भेटूया उद्याच्या भागात. नमस्कार.